हे जे मी वाक्य सांगितलं, की मला 10,00,000 रुपये मिळालेले आहेत. हे का म्हणायचे? याची कारणं आता सांगतो, की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, बोल मेरे आका असं म्हणून ते आपल्याला सर्व काही देत असतं. पण त्याला काळ, भविष्यकाळ वगैरेची भाषा समजत नाही. मला मिळणार आहे, मला मिळेल असं म्हणायला लागला, तर ते अजिबात दादच देत नाही आणि आपली कुठलीही इच्छा पूर्ण होत. मला मिळेल. मग ते म्हणतं, "मिळेल का? मग मिळेल, जाऊ देत. नंतर बघू." मग आता मिळालंय असं म्हणून आपण त्याला फसवत असतो. दुसरी गोष्ट रिपिटेशन खूप महत्वाचं आहे. कारण त्याला रिपिटेशन सारखं लागतं. म्हणून तुमच्या ज्या इच्छा आहेत त्यांना रिपिटेशन फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं जे काही मॅनिफेस्ट कराल त्याला रिपिटेशन पाहिजे. म्हणजे त्याला सतत ते हॅमर करत, करत, करत गेलं पाहिजे सबकॉन्शियस माइंडला, की मला हे मिळालंय, मला हे मिळालंय, मला हे ओके. मिळालंय. मला हे मिळालेलं आहे एवढं नुसतं बोलून पण थांबू नका. 10,00,000 रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचं काय-काय होणार आहे? लाईन ऑफ थिंकिंग काय होणार आहे? तुम्हाला कसा आनंद होणार आहे? तुम्ही ते 10,00,000चं काय-काय करणार आहे? हे सगळं करत असताना तुम्हाला स्वतःला काय आनंदाचा फील येणार आहे? 10,00,000 मध्ये समजा मी एक गाडी घेणार आहे. तर त्या गाडीत आत बसल्यानंतर मला काय छान आनंद मिळणार आहे. मी ड्राईव्ह करत असताना कसं छान वाटणार आहे. हा जो आनंद आहे ना, हां, हा आनंद तुम्ही फील करा. ओके. खिशात पैसे नसताना. ह्या आनंदाची एकदा सवय लागली, तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला अशी सवय लागते, की अरे हा आनंद आहे बरं का. याला खरंच 10,00,000 रुपये दिलेच पाहिजे अ, आणि ते तुम्हाला 10,00,000 रुपये देत.